नमस्कार मैत्रिणींनो, चला आज बनवूया आपल्या विदर्भातली न बनवता कोकणातली भाजी. तर बनवूया केळफुलाची भाजी. हे केळीचं कमळ जे आहे ते माझ्या मुलांनी आणलं होतं महालक्ष्मीला, तर ते तयार करून घेऊ आपण छानपैकी. मधले जे आहेत छोटे बेबी बनाना, त्यातल्या आतलेमधील एक रेषा काढून घ्यायची, म्हणजे ते व्यवस्थित साफ होतं. आणि नंतर जे आतलं एक छोटंसं बेबी कमळ असतं त्याला नंतर आपण बारीक चिरून घ्यायचं. हे बाकीचे जे छोटे बनाना आहेत त्याला पण मी कट करून घेतले, स्वच्छ धुवून नंतर तयार झाले आपले, स्वच्छ धुतले. आता त्याला थोडंसं गरम पाण्यात थोडा वेळ उकडून घ्यायचं, म्हणजे त्यातला कडसरपणा निघून जातो. इकडे ठेवली मी कढई, त्यात टाकलं तेल, जिरे, मोहरी, लसण, कांदा. छान 2 कांदे बारीक कट करून ठेवलेले होते. बघा छान मस्त कांदा परतत आहे. लाल तिखट, मसाला, गरम मसाला, धणे पावडर, हळद, आणि हे जे वाफवून ठेवलेले जे चिरून ठेवलेले आहेत ते टाकून घेऊया. हा पहिलाच प्रयोग आहे, कशी लागते बघू. आणि टाकलं ओलं खोबरं छान किसून ठेवलेलं होतं ते. अगदी कमी साहित्यात होते बरं का मैत्रिणींनो ही भाजी. खूप छान अशी झालेली आहे. वरून टाकूया कोथिंबीर आणि मस्त एकच नंबर लागते. तर बघा मी त्याच्यावर खोबऱ्याचे काप आणि कोथिंबीर टाकून गार्निश केली, चवीपुरतं मीठ टाकलं आणि खूप सुंदर अशी भाजी झालेली आहे. तर तुम्हीही करून बघा आणि खाऊन बघा कशी होते. माझी तर खूप छान झालेली आहे. तर मग आवडल्यास तुम्ही पण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन भाज्या बनवून खा. मी एक घास खाऊन बघते आणि सांगते तुम्हाला. आहा, खूपच छान झाली, एक नंबर लागते बरं का.